तर हाय हॅलो सगळ्यांना. तर बघा आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे. तर आता बसली होती, आली आता बसली. तर बघा इथे मी एवढे लसूण सोलून घेतले. आता मला बनवायचं आहे पालक पनीर. तर आता पालक पण तोडायची आहे सगळे, म्हणजे काहीच तयारी झालेली नाही माझी बली. बघा हे इथले पालक आणि पनीर पण आहे. तर आता मी पट्टपट्ट पालक वगैरे तोडून घेते आणि पट्टपट्ट स्वयंपाक भाजी करते ही पालक पनीर. तर बघा आता हे पालक तोडून घेते मी पटापट. आणि काय काय लागते साहित्य वगैरे पालक पनीरची भाजी, आता ते पण दाखवते मी. तर एवढेच 2 दिवस झाले आहे पालकला आणलेली आहे, तर मला वेळ मिळाला नाही तोडायला. तर ज्या दिवशी करायचं असतं त्याच दिवशी वेळ मिळते तोडायसाठी, नाही तर राहिली तशी फ्रीजमध्ये. तर चला आता याला मी पटापटा तोडते आणि वाफलून घेते याला मी. तर चला आता तोडून घेते. तर बघा साहित्य मी दाखवते काय काय घेतलं. तर बघा याच्यात आहे अद्रक, लसूण आणि जिरा. याच्यामध्ये घेतले मिरची आणि 1 टमाटर. काजू घेतले 10-12. याचा मी आता पेस्ट बनवणार आहे. आणि हे कांदा घेतला 1 चिरून बारीक, याला फोडणी देणार आहे. आणि पनीर पण चिरून घेतलेलं आहे, याला तळायचं आहे. आणि ही पालक आहे, याला पण मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. तर चला सर्वात आधी मी हे मिक्सरमध्ये फिरवते पहिले हे 3 आणि पालक नंतर. तर चला कंटिन्यू करा. तर बघा इथे तेल पण ठेवलेलं तापायला आणि इथे पण ठेवलेलं आहे तेल, कारण की याच्यामध्ये पनीर तळायचं आहे. तर बघा आता आपला पेस्ट पण मस्त असा तयार झालेला आहे. आता तेल गरम झालं की याच्यामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे. आणि कारण की ह्या पेस्टमध्ये आपल्याला खाकस टाकायची होती, ती खाकस काही आहे नाही. तर चला असं जेवढं आहे तेवढं त्याच्यामध्येच करायचं. आणि हे आहे पनीर मसाला. तर झाला आपला तेल गरम. कांद्याला छान मस्त असं परतून घ्यायचं गुलाबी कलर येईपर्यंत. तर बघा आपला कांद्याचा पण कलर चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकते पेस्ट. त्याला पण मस्तपैकी छान असं परतून घेते. तर बघा आपला पेस्ट पण मस्त असं परतून घेतलेला आहे, कारण याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली नाही. अगोदरच ऑलरेडीच हा पालक हिरवी असते आणि अजून हिरवं म्हणून मी काही कोथिंबीर टाकली नाही. आणि इकडे आपलं असं मस्त पनीर पण मस्त तळत आहे इकडे कमी गॅसवर. आणि हा मसाला पण छान मस्तपैकी हा परतून घेतो याला. तर बघत राहा पुढे मी काय काय टाकते याच्यामध्ये, ते पूर्ण तुम्हाला रेसिपी दाखवते पालक पनीरची, अशीच बनवते की कशी बनवते. तर बघत राहा जमते की नाही जमत. काही कमी जास्त झालं तर सांगायचं, नेक्स्ट टाईमाला ते पण वापरेल. तर बघा आपला मसाला पण मस्तपैकी परतून झालेला आहे. आणि याच्यामध्ये टाकायचे सुके मसाले. तर बघा सुके मसाल्यामध्ये काय घेतलं आहे मी, पनीर मसाला आहे, थोडी हळद आहे, तिखट आहे कारण की ऑलरेडी मिरची टाकलेली आहे, थोडीशी तिखट घेतली आहे मिरची पावडर. आणि गरम मसाला नाही सॉरी धनिया पावडर आहे आणि थोडा गरम मसाला आहे. तर चला हे मी याच्यामध्ये टाकून सॉरी अजून एक विसरली मेन मुद्द्याचं, नाही तर अळणी भाजी होईल. कारण की याच्यात मीठ टाकायची विसरली. मीठ पण टाकते. मीठ पण टाकलं आणि मिक्स पण केलं. आणि इकडे आपला पनीर पण तळलेला आहे,
असंच तळते का मी तर असं पालक पनीरसाठी मी असंच लाल तळते छान मस्त गुलाबी कलर येईपर्यंत मी याला पण असं तळून तर आता हा मसाला पण झाला आता याच्यामध्ये टाकते मी हा बघा पालक आता याच्यानं तर कॅमेरा पकडायला कोणी आहे नाही थोडा कॅमेरा बंद करते आणि मी याच्यामध्ये पालक टाकते तर बघा आपला मस्त मसाला असा हिरवागार झालेला आहे मस्त आणि मस्त छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला मस्त आता तेल सुटेपर्यंत थोडंसं 5-10 मिनटं शिजू देते झाकून आता इकडे पनीर आपल्याला तळून पण झालेला आहे हा पनीर आता ह्या पनीरला पण काढून घेते मी गॅस बंद करते चला तर मी आता याला काढून घेते तर बघा आपला मसाला मस्तपैकी मुरलेला आहे आणि तेल बघा कसं सुटलेलं आहे मस्त असं छान आता आपल्याला याच्यामध्ये जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं जेवढं पातळ घट्ट जसं पाहिजे तसं आता मला जसं पाहिजे तसं मी पाणी टाकून घेते आता अगोदर तर बघा मी पाणी पण टाकलेलं आहे आणि एवढं असं पातळ केलं आहे पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही म्हणजे असं झालेलं आणि आणखीन तो घट्ट येतो आणखीन मस्त भाजी थंडी झाल्यानंतर आणि पहिले याला छान 5-1 मिनटं असं मस्त शिजू देते याला आणि नंतर पनीर टाकते तर चला आता याला पाणी मस्त उकळू देते याला खतखत आणि इथल्या बघा आपली कणिक पण मस्तपैकी अशी मळून झालेली आहे आता पोळ्या टाकते आणि पहिले पनीर झाले की पोळ्या टाकते गॅस कमी करून घेते तर चला आता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं माझी कशी वाटली रेसिपी कशी नाही नक्कीच सांगायचं कमी जास्त काही झालं असेल तर चला पुढे बघा बघा आपली मस्त असं मसाला पण असा शिजलेला आहे त्याच्यामध्ये टाकते पनीर आणि आता याला पनीर टाकून काही जास्त शिजायचं नाही फक्त 5 मिनटं शिजू द्यायचं ऑलरेडी आपली भाजी शिजलेलीच आहे पनीर काही जास्त शिजवायचं नाही बघा मस्त अशी घट्ट पण आहे आई बघा मागे माझ्या आरची पण आहे काय म्हणते तू तर चला आता मी पोळ्या टाकून घेते फक्त आता 5 मिनटं भाजीला शिजून घेते आणि आपली भाजी पूर्ण तयार तर अशी काही आहे भाजी माझी रेसिपी का ग आरची तर चला पोळ्या करते तर बघा आपली भाजी पण मस्त अशी झालेली आहे गरम गरम मस्त पनीरची भाजी आणि चपाती आहे आणि सोबत श्रीखंड पण आणलेलं आहे साईडने तर चला आता जेवण वगैरे करून घ्यायचं आहे जेवण करते आता वाजले किती वाजले रे बाळा 9:45 वाजले आता भाजी पोळी केली पनीरची भाजी आणि एकटंच मी वेळाने आली 8:30 वाजता सरळ राह बरं सरळ राह हे बघ कार्टूनच आहे तर आता जेवण करते मस्तपैकी आणि आराम करते काय झालं बा तुला पागल झाली का तू तर चला या तुम्ही पण जेवण करायला आणि पनीरची भाजी एकच नंबर झाली मस्त आणि कशी बनवते काय बनवते मला जशी तशी बनवते साधी सिंपल आणि पालक पनीर खूप दिवस झाले बनवले नाही तर कारण की मी नेहमी मसाला पनीर शाही पनीर असं बनवत असते आणि पालक पनीर खूप कमी बनवते तर चला आणि नेहमी पालक पनीर काही आवडत नाही मसाला पनीर शाही पनीर हे असे खाते पनीर भुर्जी वगैरे तर एखाद्या वेळेस करावं म्हटलं तर चला आता पालक पण होती घरी म्हणून मी पालक पनीर बनवले तर आपला व्हिडिओ आजपासून कंटिन्यू येणार आहे
आणि माझे व्ह्यू तर काही जास्त जात नाही, तरी पण मी कंटिन्यू बनवणार आहे किती पण जाऊ. तर चला, माझ्या चॅनलला सपोर्ट करा, माझे सगळेजण व्हिडिओ बघत जा. तर चला, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.